6 महिने शेतातले कामं आटपून घ्या, आपल्याला मोहिमेवर जायचंय. आणि जरांगे पाटलांनी सांगितलंय 24 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनो सगळे शेतातले कामं आवरून घ्या. का जर नाहीच सरकारनं आपलं मत मान्य केलं तर 24 तारखेला कदाचित आपल्यालाही मोहिमेवर जावं लागणार आहे. कुठं? मुंबईला. तेव्हा फक्त एकच सगळीकडं आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं 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 गड्यानो भगवा वादळ शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे. प्रत्येकाने हात वरती घ्यायचे जोरात जोरात. भगवा म्हणजे प्राण आम्हाला भगव्याची प्राण आम्हाला भगव्याची प्राण आम्हाला भगव्याची प्राण आम्हाला भगव्याची भगवा म्हणजे प्राण आम्हाला भगव्याची ही जाण आम्हाला जीवन आमचं सारं भगवा धन्य धन्य झालं सारं धन्य धन्य झालं. आलं 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 गड्यानो भगवा वादळ आलं. जरांगे पाटील सांगताय 24 तारखेपर्यंत सरकारनं जर आमचं मत नाही ऐकलं सरकाराच्या नाकात दम आणून सोडण्याची ताकद फक्त ते मराठ्यामध्ये आहे, दुसरं कोणामध्येच नाही. का मी सांगेल त्याच्यासाठी म्हटलंय पवित्र ते कुळण पावन तू देश जेते हरीचे दास. का म्हणावं लागणार नाही? जो माणूस 17 दिवस बिना अन्नाचा आणि बिना पाण्याचा राहतोय तो सर्वसामान्य माणूस असेल का? आपल्याला जर एक दिवस जर उशिरा भाकर भेटली संध्याकाळी आल्यावर बायकोला तांब्या फेकून मारतो का? परत आपटतं डबे तरी आपटतं, बायकोला 2 तरी कानाखाली देईल का? लाज वाटली नाही का म्हणे दिवसभर तुला मला अन्न नाही पाणी नाही 2 तास पाणी नाही भेटू द्या. जोपर्यंत पाणी भेटत नाही तोपर्यंत माणूस फक्त पाण्याच्या शोधात असतो पहा. पण जो माणूस 17 दिवस बिना अन्नाचा आणि बिना पाण्याचा फक्त झोपून नाही 24 तास बोलणं चालू. स्वतः सांगायचे पाटील माझ्या आता जीभ टाळूला चिटकायला लागली, आता मला थोडंसं विश्रांती घेऊ द्या. पण तरी सुद्धा माणसानं एवढं समर्पण करणारा माणूस अवघ्या महाराष्ट्रामध्ये शोधूनही कुठं सापडणार नाही, इथून पुढे भविष्यात नाही. आजपर्यंत प्रत्येक माणसाला वाटायचं छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करायचा राजा अवतार घ्या ना आमच्यामध्ये. राजांच्या रूपानं आपल्यामध्ये माणसानं अवतार घेतलाय ते जरांगे पाटलांच्या रूपानं, पण ते आपल्याला कळणं गरजेचं आहे पहा. हे आपल्याला कळालं पाहिजे फक्त. आणि हे माणसं सर्वसामान्य नाहीत. मी सांगेल फक्त छत्रपती शिवाजी महाराज तलवारीनं लढले आणि जरांगे पाटील हे डोक्यानं लढतात. फरक एवढाच आहे, दुसरा अजिबात फरक नाही. माणसानं कायम लक्षात ठेवायचं पहा, जगावं कसं छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, माणसानं मरावं कसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकावं, आणि माणसानं लढावं कसंही जरांगे पाटलांकडून शिकावं पहा. दुसरं तिसरं अजिबात नाही. यांच्यासाठी पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. मी सांगेल प्रत्येक संत काय म्हणतात ना की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आजकाल वाटते अवघ्या महाराष्ट्रानं जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलंय. आजकालचा प्रवास नाही हा दादा, ऐका. हा प्रवास कधीच आहे 25 वर्षापासून जो माणूस स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहे, ज्या माणसाला फक्त वाटतंय प्रत्येक माणूस माझ्या परिवारातला आहे. आज प्रत्येक जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असायचा रहितेच्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक मावळ्याच्या चेहऱ्यावरती आनंदाचं हास्य निर्माण झालं पाहिजे ते आमच्या रूपानं, तसं जरांगे पाटलांनाही वाटतंय अवघ्या समाजाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण व्हावं ते माझ्या रूपानं. का? जगायचंही समाजासाठी आणि मरायचंही समाजासाठी, भावासाठी बहिणीसाठी जगासाठी लढणारे अनेक आहेत. अहो भावाच्या बांधावरून भांडणं होतात,
भाऊ भाऊचा देह जीव घ्यायला भेट नाही, अजिबात भेट नाही. डोकं फोडाफोडी 3-3, 4-4 वर्ष कोर्टात भांडणं चालतात. कोणाचे? बोलणं कळतंय ना माझं? बरोबर बोलते का? चहा घ्यायचं तुम्हाला? आपले भाव भावाचं पटत नाही. बहिणीसाठी, भावासाठी, लेकीसाठी, मुलीसाठी लढणारे अनेक आहेत, पण समाजासाठी लढणारा फक्त जरांगे पाटील, त्यांच्याशिवाय दुसरं कोण नाही. हा एकटा एकमेव माणूस आहे. त्यांच्यासाठी पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती. आपला जालना जिल्हा पवित्र आहे का? त्यांचा जन्म इथं झाला आहे. कारण अवघ्या महाराष्ट्रात फक्त जालना जिल्ह्याची चर्चा चालू आहे. आणि सराटी अंतरवाली कोणाला सांगा, मला सांगा 14 तारखेच्या त्या सभेला अंतरवालीला कोणाकोणाला किती जण आलते? इथून पैसे दिलते का तुम्हाला? डिझेलला पंगत होती का कायची? पुऱ्या वगैरे काय होतं? आलते का नाही? पण तुम्ही महाराष्ट्रातला कोणत्याच तालुक्यातला, कोणत्याच जिल्ह्यातला, कोणत्याच वाडी वस्तीवरला माणूस राहिला नव्हता 14 तारखेच्या सभेला येण्याचा, पण कोणी तक्रारही नाही केली का आम्हाला हे भेटलं नाही. जरांगे पाटलांनी सांगा प्राणाची आहुती देण्यासाठी तयार, तरी सुद्धा माणसं तयार होतात. मला सांगायचंय का, हरीचे दास आहेत ते. आज आपण पाहतोय संत महात्म्यांनी आज अवघ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तनकर नामवंत 25-25, 30-30 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात. अवघ्या माऊली ज्ञानोबारायांना अन्न नाही भेटलं. ज्यांच्या पीठात लोकांनी माती कालवली, ज्यांचं पीठ मातीमध्ये कालवलं, त्या माऊली ज्ञानोबारायांच्या नावावरती आज म्हणतात की समाधीवरती डोकं ठेवलं तर माणसाला ज्ञान होय मुढा आणि अतिमूर्ख त्या दगडात. ज्ञान होतं का? अगोदर त्यांनी त्याग केलाय जीवनामध्ये. तेव्हा आज एवढ्या महाराष्ट्र, आज आपण पाहतो आळंदी या क्षेत्रावरती समाधी सोहळ्याच्या निमित्तानं उभं राहायला जागा राहत नाही. प्रत्येक वाड्या वस्त्यावरला, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून भगवान परमात्म्याची माऊली ज्ञानोबारायांची सर्व भक्त मंडळी आळंदी या क्षेत्री येतात. पहा, मला सांगायचंय काय, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. आणि प्रत्येक संतांकडून आपण जर काहीतरी बोध घेण्याचं ठरवलं, प्रत्येक संतांचं चरित्र जर पाहिलं, आपल्याला काही ना काहीतरी बोध घेण्यासारखं आहे. मी सांगेल जर माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र, मावशाव माझं बोलणं कळतंय ना? कळतंय ना बोलणं? मला सांगा, काही मंडळी सांगतात पा ताई आमच्या काळात शिक्षण नव्हते, शाळा नव्हत्या, पण आम्हाला अक्षर ओळखही नाही, वाचण्याची खूप इच्छा होती. दरवर्षी खांडवीमध्ये सप्ताह व्हायचा, आम्हाला लय ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसावं वाटायचं, पण आम्हाला काही वाचता येत नव्हतं. पण 4 वर्षापासनं आम्ही फक्त माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवरती, माऊलींवरती भाव होता आणि आम्ही फक्त ज्ञानेश्वरीवरती बोट फिरवत राहिलोत. बरोबर आहे की नाही? अनुभव असेल काही जणांचा. तर सांगतात लोक, ताई 4 वर्षाच्या नंतर बोट फिरवल्याचा परिणाम आणि माऊली ज्ञानोबारायांची कृपा की आम्हाला 4 वर्षाच्या नंतर ज्याला वाचता येत नाही, आम्हाला आज ज्ञानेश्वरी वाचते, ती माणसं अनुभव सांगतात. पहा, म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तू माईसे. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय आणि माणसाला प्रपंचातही परमार्थातही ज्ञानाची गरज असते. पहा, ज्ञान फार महत्वाचं आहे. महिला मंडळ मला सांगा, नेमकंच तुमच्या मुलाचं लग्न झालं, पप्प्याचं नाही होत आता लवकर, पण झालं चुकून हुकून, स्वप्न पहा फक्त तसं धरा गृहीत, झालं लग्न, झालंय का सगळ्याचं? ती म्हणते ताई तुम्ही मागच्या वर्षी आल्या, आम्ही तशीच ना आता. टेन्शन घेऊ नका, तुमचे लग्न होणार. मारुतीरायांची कृपा, तुम्हाला आशीर्वाद. का? जे सप्ताहामध्ये कीर्तनामध्ये बसते त्यांचे लग्न होणार. पहा, पण जे रोज या गल्लीतून त्या गल्लीत हिची चप्पल खाते, तिला काहीतरी म्हणते, हिला कट मारते, त्यांनी फक्त भगवे कपडे घालायचे, अशा मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, आडवा भस्म लावायचा, भंबम बोले टेकडी वाले कैलास की राजा चिल्लीम भराय ताजा, दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा में. तिकडं गेले तर शांतता आहे. पहा, आणि लग्नाची काहीतरी लिमिट असतं ना. आमच्या शेजारचा एक मुलगा मला म्हणे, ताई एखादी पोरगी तरी पहा. म्हटलं दादा वय काय चालू आहे? म्हणे 42. म्हटलं 8 वर्षासाठी कशाला पट्ट लावून घेतो, आता बसणार. चांगलं कर्म असेल, स्वतःचं करिअर असेल, चांगलं कर्तृत्व काहीतरी असेल तर लग्न होतात. पहा, पण स्वतःचं कर्म चांगलं करावं लागतं. मला तुम्हाला सांगायचं आहे, माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय. महिला मंडळ, नेमकंच तुमच्या पप्प्याचं लग्न झालं, सून घरात आली, तिला माहिती नाही, तुम्ही तिला चहा सांगितला, तिला माहितीच नाही चहात साखर टाकतात का मीठ. तिने जर साखरेच्या ऐवजी मीठ टाकून चहा केला तर जमल का? जमल का? आज आपण पाहतोय जरांगे पाटलाचं तोंड दिसत नव्हतं, एवढे मीडियावाले त्यांच्यासोबत. आपल्यातलं एखादं जर उठवलं कीर्तन संपल्यावर आणि नेमकंच एखाद्याचा दावा करायला आलेला असू द्या, ती कीर्तन करायला सुद्धा श्रद्धांजली देतं का? बोलता येत नाही. पण आज जरांगे पाटील, मी सांगेल मीडियावाल्यांनी कोणताही प्रश्न विचारू द्या, प्रश्न विचारण्याच्या अगोदर जरांगे पाटलांकडे उत्तर तयार असतं. पहा,
का? तेवढा अभ्यास त्यांनी केलाय, ते पूर्ण ज्ञान त्यांनी आत्मसात करून घेतलंय. माणसाला प्रपंचातही आणि परमार्थातही ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाचा प्रकार सांगते पहा. एक आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. आज्ञ कुणाला म्हणावं? राधा अक्का आज्ञ. मला सांगा, तुम्ही बसलायत निसत्या टकाटका पाहतायत माझ्याकडं सूर्यफुलासारखे तोंड करून. तुम्हाला जर गायनातलं विचारलं आणि तुम्ही जर मला चुकून म्हटलं ताई तुमचा स्वर गेला, जमल का? ज्या गोष्टीतला आज्ञा नाही त्या गोष्टीत आपण बोलू शकत नाहीत. बरं तुमच्यातलं उदाहरण, महिला मंडळ मला सांगा, एखादा लहान मुलगा आहे एखाद्या मोठ्या माणसाला अपशब्द बोलला, नको त्या गोष्टी जर बोलला तर त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं नका घेऊ मनावर, तो अजून अज्ञानी आहे, लहान नाही अज्ञानी आहे. बरोबर का? त्याला ज्ञान नाही, तो अजून अज्ञानी आहे. तज्ञ कोण? डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कुठे जाता? हा रामभाऊ तात्या, हा स्पेशल डोळ्याच्या हाडाच्या दवाखान्यात जमतं का? जाऊ नाही ना. हाडं जर चेकअप करायचे असतील स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागतं. एखादी चाल एखादा राग विचारायचं असेल, ज्यांनी गायनामध्ये संगीत विशारद संगीत अलंकार आहेत त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल. एखादा ताल एखादा बोल विचारायचा असेल आदरणीय आमच्या जाधव महाराजांकडे यावं लागेल. का? त्या गोष्टीमध्ये ते तज्ज्ञ आहेत, त्या विषयामध्ये त्यांनी सखोल अभ्यास केला, ते आहेत तज्ज्ञ. एकाच विषयातलं कळतं तो तज्ज्ञ, पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. दुसरं तिसरं कुणीच नाही. मला सांगायचंय काही मंडळी म्हणतील ताई एवढं सांगतात सगळं चाललंय केसावरून डोक्यावरून, काय सांगावं? हे परमार्थ करा वाटतो, कीर्तन भजन ऐका वाटतं तो, पण आमच्या मागं लई प्रपंचाचा व्याप लागलाय. आम्हाला कीर्तनाला जाणं होत हे कसं सोपं, माना हलवतात पटकन. सगळ्यात सोपा उपाय सांगते, कुठं जायची गरज नाही. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. सावता महाराज सांगतात आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, सर्व घटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक. एवढंच नाही, देवनटला नाना परी भरून उरला नटला नटला परी, देव नटला परी, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. संत सावता महाराज सांगतायत भगवान परमात्माने जे काम दिले, जे कार्य दिले तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची. महिला मंडळी माझा तुम्हाला सगळ्याला प्रश्न आहे, पुरुष मंडळ ऐका. शेतामध्ये जरी पाहिलं क्षेत्र कोणतंही असू द्या, त्याच माणसाला आणि त्याच बाईला जास्त काम असतं. जी बाई आणि जो माणूस प्रामाणिकपणे काम पार पाडतो. खरंय की नाही? बोला मला सांगा. राधा अक्का तुमच्या गावातली एकदम चांगले कांदे खुरपती, अजिबात कापूस मागं ठेवत नाही, चांगला कापूस वेचती. तुम्ही तिच्यासाठी 8-8 दिवस थांबता का? राधा अक्कालाच घेऊन जायचं, काम स्वच्छ करते. बरोबर आहे की नाही? प्रामाणिकपणे. केसरा काकू रोज तुमच्या दारावर चक्रा मारती. तुम्ही राधा अक्काला 200 देताना मला 100च द्या, पण मी तुमच्याकडं नेता का तुम्ही तिला? कळतंय ना माझं बोलणं? नेत नाही का? काम प्रामाणिकपणे स्वतःच म्हणून काम पार पडत. आपल्याकडे पीक कोणतंही जास्त? खासच एकदा म्हटलं बरं का जाधव महाराज, एकदा कीर्तन म्हटलं पीक कोणतंही, लोक म्हणे ताई सरकी तूर पळाटी कपाशी. काय सरकी तूर पळाटी? कळतंय ना? कापूस आहे. बरोबर. मला सांगा महिला मंडळ, जास्त कापसाचे दिवस आहेत. सकाळी सकाळी किती वाजता तुम्ही स्वतःच्या शेतात, रोजानं नाही आणि किलोवर वेचण्यासाठी नाही, स्वतःच्या शेतात कापूस वेचायला किती वाजता जाता? बोला पटकन. 7:30ला. हा जास्तीत जास्त 8 आणि लईच आळशी लईच असल लईच आळशी बाई तर 9 वाजता. 9च्या पुढे 1 मिनिटही जाऊ देत नाही. बरं मला सांगा, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर लक्ष देऊन ऐका, रेंज मध्ये राहा. स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर तुम्ही दिवसभरात किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? पटकन बोला. ताण बुक्कळते तुम्हाला राधा का? आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ द्या बरं, 4 बाया 5-5 घागरी पाणी पितात. कशा पेत असतील तुमची तुम्हाला माहिती. काही एवढ्या बदमाश गवत उपटीत आणि काही गवतावर माती लटून पुढं काऊन तर पात रेटणं. आता काही कापूस जड भराव म्हणून मध्ये दगड. जावाची पैंज लागावी, कोणाचा कापूस जास्त. एक जर अगोचरे कापूसात दगड घालणार मध्ये, कारण काढायचंय तिच्या हातात आणि कापूस भरायचंय तिच्या हातात आहे. खरंय की नाही?
संत सावता महाराज सांगतायत भगवान परमात्म्याने जे काम दिले, जे कार्य दिले तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ करण्याची अजिबात गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराज सांगतात आमच्यासाठी माझी मदत झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे किंवा जगण्याचा पाया चालण्याचे बाळा जगण्याचा पाया विचाराने तुकाराम जगण्याचा पाया शब्दांचे मान अक्षरांचे रान शब्दांचे मान अक्षरांचे रान अभंगाचे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. ज्यांच्यासाठी अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाशा एवढा आभाळा एवढी ज्यांची उंची आहे. मी सांगेल आभाळा एवढी उंची नाही ज्यांच्या अधिकारासमोर आभाळ देखील ठेंग नाही. अशा अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार तुकाराम तुकाराम आणि नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांकडे काही साधक आली. साधकांनी विचारलं महाराज तुम्ही म्हणता आमचा दिवस धन्यतेचा ठरला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्यतेचा दिवस ठरला पण कधी अभंगाचं पहिलं चरण धन्य आज दिन धन्य आज दिन धन्य आज दिन धन्य आज टाळी वाजवा एकदा. क्या बात. वाजवा ना जोरात मनातून वाजवा. टाळी इकडे व्याजानं तर नाहीत मनातून वाजवत जापा. असं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. आमचा धन्यतेचा दिवस ठरला पण कधी जेव्हा संतांचं दर्शन झालं तेव्हा. मला तुम्हाला प्रश्न विचारायचे सगळ्यांनी सांगा. तुम्ही म्हणता धन्य आजी दिन पण कधी म्हणता? घरात एखादी सून आली तर गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी धनदौलत जर मिळाली तर तुम्ही म्हणता धन्य आजी दिन. म्हणू नका असं अजिबात माझं मत नाही. मुलगा झाल्याच्या नंतर म्हणा धन्य आजी दिन पण तुमचा मुलगा पाहिजे ना तसा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख किंवा पुत्र दे आईसा गुंडा ज्याचा
तीही लोकी झेंडा कन्या तरी ऐसी दई जैसी मीरा मुक्ताबाई. सात्विक विचाराची लेकरं असतील, त्या लेकराचा आनंद जगाच्या मालकाला होतोय. असे लेकरं जन्माला आले तर का म्हणू नाही धन्य आजी देणं. तुम्हाला उदाहरण सांगेल पा, कधी कधी आपण पाहतो. आणि खरं सांगते, इकडं फक्त नाटकं केल्यानं छत्रपती शिवाजी महाराज होत काय तर दाढीन मिशान राज छावा 12 महिने तोंडात मावा, पण छावा असा नाही, असं छावा नाही. तुम्हाला उदाहरण सांगते पहा. एके बाईला 2-4 लेकरं सोबत घेतले आणि निघाली प्रवासानं. जायचं होतं माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. गेलत्या का दिवाळीला? गेलत्या का? किती साड्या आणल्या? मागत नाही, मी विचारते फक्त तुम्हाला. गेलत्या ना सगळ्या? बाईला माहेर खूप आवडतं पा. काय म्हणतात ना, बाईला माहेरचं कुत्रं सुद्धा प्यारा असतं. दिसलं इकडनं तिकडनं तरी बरं वाटतं. खरंय की नाही? हरा दाका कशा गोड गोड बघतात माझ्याकडं. बाई निघाली अशी गावातल्या आली बस स्टँडवरती. तिने हात केला, बस थांबली. पण सगळ्यात लहान लेकरू उचलून बसमध्ये ठेवलं. आता ते लेकराला वाटलं माझी आई कुठं तरी सोडून चालली. आणि मी सांगेल पहा, सकाळी एखादं लहान लेकरू शाळेत जाऊ द्या, 4-3 वाजता जेव्हा शाळेतून येतं तेव्हा त्या लेकराला काहीच पाहिजे नसतं. जगातली कोणतीच गोष्ट नाही. ते फक्त विचारतं माझी आई कुठे. त्याला अगोदर आई पाहिजे असते. त्या लेकराला वाटलं माझी आई कुठंतरी सोडून चालली. मग दुसरं लेकरू उचलून बसमध्ये ठेवेपर्यंत पहिल्यानं टुपकून खाली उडी मारली, तिसरं ठेवेपर्यंत दुसऱ्यानं उडी मारली, चौथं ठेवेपर्यंत तिसऱ्यानं उडी मारली. अर्धा तास गेला आणि एकही लेकरू बसमध्ये नाही. कंडक्टर जरा वयस्कर होते. म्हणतात, मावशी तुम्हाला काही कळतं का? तुमच्या घरची गाडी का? घरची गाडी असल्यावर ठीक आहे, एवढे मोठे लेकरं घेऊन प्रवासाला निघणं खुशाल. तुमच्यामुळे अर्धा तास बस लेट झाली. एक ठेवलं की एक उडी मारतं, एक काम करा, तुम्ही वर चढा, म्हणजे तुमचे लेकरं तुमच्या पाठीमागे येतील. मावशी वरती चढल्या. मग मावशीच्या मागं तारा त्यांचे लेकरं त्यांच्या मागं. कोणी शिटा खाली घातली, कोणी पाया खाली घातले. कंडक्टर आले, तिकीट. आता हिने गुपचूप तिकीट काढावं ना. आणि माणसानं कोणाच्याही नादाला लागावं, पण कंडक्टरच्या कधी नादाला नाही लागायचं. पहा, तुम्हाला उदाहरण सांगते. 22-23 वर्षाचा मुलगा होता. नेमकंच त्यानं नाटक पात्र केलं होतं, शिवाजी महाराजांचं पात्र केलं. आणि आला बसमध्ये असा आडी टाकून बसलेला, मस्त टोप वगैरे ड्रेस वगैरे घातलेला, दाढी मिशा शिवाजी महाराजांसारखी असं चंद्रकोर लावलेली. बसला तर त्याने गुपचूप तिकीट काढावं ना. कंडक्टर आले, तिकीट काढावं ना यानं. तो काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं, राजू तुमच्या बसमध्ये आले. आता कंडक्टरला काय घेणं देणं याचं. तो काय म्हणतो, भाग्य आहे तुमचं, राजू तुमच्या बसमध्ये आले. कंडक्टर जरा पुढचा होता. अशी आडरानात बस उभी केली, घंटी वाजवली, तर ड्रायव्हरनं बस थांबवली. आणि तो म्हणतो, राज हा घ्या मुजरा, उतरा, गड आला. सांगायचंय काय, कोणाच्याही नादाला लागा, पण कंडक्टरच्या नादाला नाही लागायचं. मावशीला म्हणतात, मावशी तिकीट. मावशी असतात लेकरू 10वीला पण सांगती 6वीला, याचा अर्धच काढा, त्याचं फुलच काढा, याचं तिकीटच काढू नका, हे अजून बालवाडीतच आहे, याची उंचीच नाही वाढली. सगळं झालं आणि शेवटी मावशीला म्हणतात, मावशी तुम्हाला काही कळतं का हो? घरची गाडी असलं तर ठीक आहे, एवढे मोठी लेकरं घेऊन प्रवासाला निघणं, अर्धे लेकरं घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. मावशी म्हणती, मामा शांत बस, अर्धेच आणलेत. सांगायचंय काय, लेकरं असावेत, पण कधी कधी कोठे काही एक आहे तर एक नाही. पहा, माणसं नवस करतात मुलगा व्हावा म्हणून. अहो, ज्या लेकरासाठी नवस केला आणि तो लेकरू जर म्हातारपणी तुम्हाला घराच्या बाहेर काढत असेल तर काही उपयोग आहे का? आत्मदेवाची कथा माहिती, 9 सायासानं मुलगा झाला. महात्म्याने चांगलं सांगितलं होतं, या जन्मी नाही 7 जन्मी तुला पुत्र नाही. पण तरी सुद्धा त्याला राग आला. त्यांनी सांगितलं, तुका या नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तुका या नगर का सौदागर. माँ कहे बेटा मेरा है, बेटा कहे माँ मेरी है, ना बेटा माँ का न माँ बेटे की, ये तो जन्म देने का नाता है, तुका या नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तुका या नगर का सौदागर. पुढे सांगितलंय काय, बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहना मेरी है, ना बहन भाई का न भाई बहन की, ये तो रक्षा बंधन का नाता
पुढे सांगतात का, सासू कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, ना सास का ना ससुर का, ये तो बेटी देने का नाता है, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर। कमाल कहे कबीर मेरा है, कबीर कहे कमाल मेरा है, ना कमाल का न कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। कुणीच कुणाचं नाही का, भगवान परमात्म्याच्या स्वइच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे। श्रीमद भागवत कथेमध्ये सांगतात पा, एकोहम बहुश्याम, देवाच्या इच्छेने जगताची निर्मिती आहे। पण माणसाला फक्त हे जो मोह माया जाळ आहे ना, सगळ्यांच्या वरती गुरफटून पडलाय, की माणसाला लक्षात राहत नाही। काय म्हणतात ना, रुनु जुनु रे, भ्रमरासारखं आपलं काम आहे। तुम्हाला घरात तर ते भुंगा कळतो, जाळं तयार करतो, 5 जाळं कळतं का, जाळं करतो, जाळ्या काढता का घरातल्या, आहेत तशाच। घरातल्या जाळ्या ज्या काढताना त्याच्यामध्ये एक भ्रमर असतो, पाहतो तो जो जाळं करतो एवढी कोणत्या चांगल्या इंजिनियरला जमणार नाही अशी बिल्डिंग बांधतो, चांगलं जाळं करतो, पण येडा हेच विसरून जातो की जाळ्याला बिल्डिंग बांधली पण बिल्डिंगला जिनाच नाही केला, बाहेर निघायला जागा ठेवत नाही का, आतमध्येच घुटमळून मरून जातो। तसंच आपलंही पहा, ज्या लेकरासाठी नवस करता माहिती नाही म्हातारपणी ते लेकरूच आपल्याला सांभाळलं की नाही, मग कितीही नवस करा पण देवाला लेकरू मागा का, देवा फक्त तुझं भजन करणारं, नामचिंतन कथा कीर्तन करणारं म्हातारपणी आम्हाला व्यवस्थित सांभाळणारं, आम्हाला मुलगा पाहिजे, मुलगा मागा, पण तसा मुलगा झाला तर म्हणा धन्य आजी दिन। आज आपण पाहतो कधी कधी, आज मुली जर पाहिल्या, मुलगी पाहिजे संत जनाबाई सारखी, मुक्ताबाई सारखी असेल तर का देवाला आनंद होणार नाही, आणि म्हणा ना धन्य आजी दिन। आजकाल मुली जर लग्न होऊन सासरी गेल्या, एक होती सांगकामी, दुसरी कानपाडी, तिसरी आगाव कामी, चौथा प्रकार आहे हुंदाडा। हुंदाडा कळतं, तिने भाकरी करायला बसावं, अख्ख्या खांडवीत कळतं कुणाची सून भाकरी करते, बरकुल्याची का कुणाची, लगेच लक्षात का वाघमारेची रेंज आहे ना इकडं, लगेच कळून जातं, कळ का, कारण तुम्हाला सांगते सासूबाईने सांगितलं सुनबाईला, सुनबाई अगं दुसऱ्या मजल्यावर जरा माणूस बघून केर टाकत जा। दुसऱ्या मजल्यावर गेली, अर्धा तास बसली, गावातला कडक इस्त्रीवाला सरपंच पाहिला, लिंबू कापल अशी कडक इस्त्री, सरपंच पाहिला दिला वरून कचरा टाकून। सासूबाई म्हणतात, सुनबाई अगं काय केलं तू, म्हणजे तुम्ही सांगितलं चांगला माणूस बघून कचरा टाक। वाचार्थ नाही लक्षार्थ घ्यायचं, हे आपल्या लक्षात राहत नाही पहा। मला तुम्हाला सांगायचंय काय, हुंदाडा जर म्हटलं आपण, तिनं भाकरी करायला बसावं, अशी नखात माती गेलेली सगळी, काळी इकडून तिकडून केस पांगलेले, पायाला पावशेर माती, अंगठे तसेच परातीत अंगठे, ताट धुतलं का नाही माहिती नाही, तसाच पोपट आला, नाकातून गंगाजी म्हणा वाहतात, एकदा तसेच परत त्या पिठात भाकरी केल्या। तेवढ्यात सासरवाडी तिच्या माहेराहून फोन आला, आणि तिकडं सासरेबाव म्हणतात, सुनबाई अगं तुझ्या माहेराहून फोन आलाय। उठलाच हुंदाडा, पुत्र भाकरीत मुंडकं घालल म्हणून नाही, मांजर एखादी भाकर ओढून नेईल म्हणून नाही, जशी आली समोर तेलाची कॅटली, दुधाचं पातेलं, भाजीचं पातेलं, तेलाची कॅटली ठाय, दुधाचं पातेलं ठाय, भाजीचं पातेलं, सासऱ्याच्या पूर्ण दाढी मिशा भिजून काढल्या तिने का। असा जर हुंदाडा असेल तर म्हणता येईल का धन्य आजी दिन। पत्नी पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रांच्या पत्नी माता सीतेसारखी, पत्नी पाहिजे अत्रि महाराजांच्या पत्नी माता अनुसयेसारखी, की तुका म्हणे पतिव्रता आणि तिचे देवावरी सत्ता। भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान, हर गए भगवान का, ब्रह्मा हारे, विष्णू हारे, भोले बाबाई हारे। आजकाल पाहतो आपण घराघरामध्ये भांडणं फक्त तुमच्यामुळे लागतात। पहा आजीबाई, पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या तुम्ही, चॉकलेटी नाटीवाल्या किती फुगायच्या भाकरी, नका पाहू इकडे माझ्याकडे पाहा तुम्ही, भाकरी किती फुगायच्या हो आजी, भाकरी फुगायच्या की नाही, सुंदर असा विस्ताव असायचा, विस्तावर आता भाकरी करणारी फुगती, भाकरी नाही राहिल्या फुगणाऱ्या, आता भाकरी करणाऱ्या फुगत्यात, त्यांच्याकडे पाहायचं आणि गप्प बसायचं। घराघरात भांडणं किती जिगरी असू द्या,
भाऊ भाऊ सख्खे, पण 1 महिन्यात एकाचं लग्न झालं की दुसरी बरोबर त्याला वेगळं काढती. तुम्हाला काहीच माहिती नाही बाई, काल काय अशी बोलत होती बाई, सगळं ऐकलं. मला सांगा, खांडवीतली कोणत्या सासूबाईची सून तिला म्हणली कशी वागते तुझी सून, आणि तुम्ही म्हणला तिला अख्ख्या खांडवीमध्ये माझ्या सुनासारखी सून नाही, फक्त बोटवर करा, भेटणारच नाही, कुठंच नाही सापडणार. तेवढ्यात विचारावं, काय सांगू बाई, नुसता भाड्याचा बैल करून आणि थोडा विषय पलटी व्हावं तेवढ्यात. जावाय कस काय, जावाय काय सांगू बाई, अख्ख्या खांडवीत माझ्या जावायासारखा जावाय नाही. काय करतो, भांडे तोच घाशितो, कपडे तोच धुतो, स्वयंपाक तोच करतो, माझ्या लेकीला पलंगावरून खाली उतरू देत नाही. मग इकडंच काय रोग होतोय नेमका, खरंय की नाही? लग्न होऊस तर बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. काही कमी ताण आहे काय तुमचा? काही नाही ऐकलं तरी सांगतात ऐकलं मी सगळं. भांडणं लागतात म्हणजे लागतात. मी तुम्हाला सांगते, एका वडिलाला 3 मुली होत्या. एक होती तुतानी, एक होती गँगानी आणि एक होती बोबडी. लक्ष देऊन ऐका, तुतानी गँगानी तिघीच्या 3 तर लग्नच जमना. एवढे स्थळ पाहिले, शेवटी बाप बेजार झाला, म्हणे काय करावे पोरीचं लग्न. शेवटी एक स्थळ पाहिलं आणि तेवढ्यात म्हणे एक शेवटचं स्थळ आहे, पोरीनं एक काम करा, हा माझा एकदा का प्रयत्न फेल गेला, तुमचं लग्न नाही व्हायचं म्हणे. एक काम करायचं, पाहुणे आल्यावर कोणी शब्दही बोलायचा. पोरी म्हटल्या पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आले, सकाळी सुंदर स्नान केलं, सुंदर अशा साड्या घातल्या आणि पंचपक्वानाचं भोजनाचं ताट होतं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, पापड होता, लोणचं होतं, कैरीचं लोणचं होतं, कांदा होता, पापड होता, जिलेबी होती, बासुंदी होती. तोंडाला पाणी येऊ देऊ नका फक्त. मी सांगू, पोराचे मामा आलेले होते. 12 वाजले, जेवणाची वेळ झाली. म्हणे आता कसं करावं, नेमकं जेवणाची वेळ झाली. पोरी एकही बोलणार, काही फॉल्ट तर नसेल. काही करून जेवण होईपर्यंत पोरींना बोलतं करायचं म्हणे. शेवटचा पर्याय, एक काम करू, जिरा मोहऱ्याची फोडणी दिलेली, कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. कढी कळती? केली का कढी? हा मावशाव, केली का कढी? कढी केली ना. कढी असा पदार्थ आहे पा, कढीमध्ये 5 बोटं बुडून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत. जसा मामानं फुरका मारला, मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी मी कधीच खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी. जिनं कढी केली तिनं पातीलच उतलम पडत सुटली. बाई 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 ताय तांगू तुम्हाला तकालपतून धामाधूम झाले. त्यात देऊ धातलं मिऊ धातलं, देऊ तर तुम्हाला पली पली. काय म्हणते वालू का कली, मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्यात दुसरी आली ती म्हणते अग कशाला बोलली. घास फसला नरड्यात मामाचा. आणि तेवढ्यात तिसरी आली ती म्हणती म्हणणं जमनेनं. विठ्ठल विठ्ठल तू म्हणा कन्न का नाही का म्हणणं. लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन, लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन. पहा, आज मुलगी पाहिजे संत जनाबाईंसारखी. मी सांगू, मुलगा पाहिजे भगवान प्रभुरामचंद्रासारखा, बाळ दुर्वासारखा, भक्त प्रल्हादांच्या सारखा. एवढंच नाही, महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, आणि त्याच्याही पुढे आत्ता म्हणजे जरंगे पाटलासारखा. असा जर मुलगा असेल तर नक्कीच म्हणा धन्य आजी दिन. का आज आपण पाहतोय अवघ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर विशी कुणामुळे जिवंत आहे तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. पहा, राजांनी कधी जातीभेदन मतभेद केलं नाही. 18 पगड जाती धर्मातली माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी मावळे तयार व्हायचे. राजा द्या की एकदा संधी, जगायची नाही मरायची संधी मागायची. जाती धर्म कधी केलं नाही. पहा, मतभेद अजिबात नाही. काय सांगू तुम्हाला, मागच्या 2-4 आठवड्यात 2-3 कीर्तन कॅन्सल झाले. काऊन तर म्हणे ताई तुम्ही मराठा. तर म्हटलं जाती बदलाव का तुमच्या कीर्तनासाठी? का मला एकच सांगायचंय. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी आजपर्यंत ऐकले का कधी जगद्गुरु तुकोबाराय, नामदेव महाराज, माऊली ज्ञानोबाराय, भगवान पांडुरंग परमात्म्यानं असं कधी म्हटलंय, या जातीच्या लोकांना माझं भजन करा, या धर्माच्या लोकांनी कीर्तन करायचे, यांनी अभंग ऐकायचे, फक्त यांनाच परवानगी, असं कधी ऐकलंय का? अजिबात नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी मतभेद जातीभेद केला नाही, म्हणून अवघा महाराष्ट्र भक्त म्हणतो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। जय शिवराय। घ्या हातावरती, घ्या मावशी, घ्या हात सरळ सरळ। छत्रपती शिवाजी महाराज की आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानिले जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर। छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। ताई ताई सगळ्यांनी जोरात येऊ दे, आवाज येऊ दे ताईचा। सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी प्राण झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। वाह, टाळी वाजवा तुम्ही तुमच्यासाठी। विठ्ठल विठ्ठल। मी सांगेल पहा, नक्कीच म्हटलं पाहिजे धन्य आजी दिन जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आमचा धन्य तिचा दिवस ठरला कधी, माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार, तू का म्हणे की बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी। जेव्हा गुरु स्वप्नामध्ये आले रामकृष्ण हरी हा मंत्र दिला तेव्हा आमचा धन्य तिचा दिवस ठरला। मला तुम्हाला सांगायचंय, लक्ष देऊ नये का पहा, क्षेत्र कोणतंही असेल त्या क्षेत्रामध्ये माणसाला गुरुचं महत्व, गुरु लागतातच पहा। मी सांगेल साधं काम आहे, साधं सोपं। महिला मंडळ तुमच्या नातीला तुम्हाला भाकरी शिकवायच्यात, जिला भाकरी शिकायच्यात का ती या अगोदर जी भाकरी चांगल्या करते तिच्याकडे जाती, तिला ताट आणून देती, पिठाचा डब्बा आणून देती, तिच्या